तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो, तुम्हाला बघून आज कळत असेल मी कुठे आहे. तर मित्रांनो, मी आज गावाला आहे. तुम्ही म्हणताल एवढ्या गायगाई गावाला कशाला आलाय. तर गावाला ह्यासाठी आलोय की मित्रांनो, मी आज चालू फिरायला. आणि हे आमची चिंकी माझा माईक वरती आहे, ही बघा. तर मित्रांनो, म्हणजे आज आता तुम्हाला मी सांगितलं नाही सगळ्या व्हिडिओ मध्ये, कारण की मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज म्हणलं जरा आपल्या ऑडियन्सला डायरेक्ट त्यांना ऑन द स्पॉट सांगू की आपण कुठे चाललोय. तर मित्रांनो, आज आपण चाललोय मांढरदेवी काळूबाईला. तर आता ही आपली पूर्ण फॅमिली आहे, अजून बी आहे ती, आणि ती आमची गाडी आहे. तिकडे जर कॅमेरामॅन गाडी दाखवा आपली. तर ती आपली गाडी आहे तिथं, आणि आम्ही आता चाललोय मस्त फिरायला. आणि आपले चिल्ड्रन कसे आहे सुत्रे, कॅमेरा बघ आपला. तर आता आपण चाललोय फिरायला. तर आता महत्वाचं म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की शेवटपर्यंत व्हिडिओ नाही बघितला ना तर तुम्हाला कळणार ना मला नक्की काय म्हणायचंय. तर आपण जाऊ. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, चला जा. तर मित्रांनो, आमची गाडी निघाली, ही बघा तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही बसली गाडीमध्ये. ही आमची बादशी आहे, ही गोड बादशी, ही बी बादशीच आहे, पेप्से खाती. आणि आमची आजी आहे बघा. आजी म्हणजे नातवाचं काय जाणार प्रेम. आणि हे बघा, ही आमची फॅमिली. आणि आता आम्ही चालले मांढरदेवी काळूबाईला. तर आता आपण आज फुल खतरनाक असा राडा करणार आहे आपण. तर आता व्हिडिओ बघा. आता आपण लागलो हायवेला, ही तुम्ही बघताय बघा. इकडे हायवे पूर्ण खतरनाक असे व्हिडिओ पण दिसतोय. आणि हे आमची चिंगो, हे बघा, हे आमचं वैयक्तिक साम्राज्य कसं आहे, लय खतरनाक असते. चिंगो इकडे बघ, चिंगो. हो गाय, कसं आहे बघा, हसती चिंगी. तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आमची मला चिंगी कशी वाटते या. तर आता तुम्ही बघू शकता, आम्ही आज चाललो फिरायला मस्तपैकी, फुल राडा धुळा होणार आहे आपला. आणि आता आम्ही जास्त पाणी घेतलंय, म्हणजे पाणी घेतलंय जार पिण्यासाठी. तर कसं आहे, बाहेर गेला होते पाणी जर चांगलं नसतं, त्यामुळे आपण घरनंच जार घेऊन आलोय, म्हणजे तुम्हाला तकलीफ नाही झाली पाहिजे, बरोबर आहे, पाणी बिणी पिताना. तर हे बघा, हे पुन्हा येतं आमची चिंगे बघा. आणि मित्रांनो, रस्ता असा एवढा आता आम्हाला खतरनाक लागलाय ना, तुम्ही बघू शकता. आणि आपला व्हिडिओ पण मित्रांनो जबरदस्त असा येतोय. आणि हे आमच्या बादशी आहे बघा. हाय, हे बघा, ही दुसरी. नमस्ते. कसं आहे, हा लय खतरनाक काम असते. तर भावनो, आता आपल्याला आज फुल राडा आहे आपला आज. म्हणजे बघा कसं आहे, लय खतरनाक काम असतं आपलं, तुम्हाला तर माहिती असेल. तर मित्रांनो, आता आपण सध्या मलवडीत आहे. आणि मलवडी तर आपण थांबलो इथं जरा चहा नाश्ता करायला. तर तुम्ही बघताय बघा, जर आपण आता सध्या चहा नाश्ता चाललाय, इथे कॅन्टीन आहे. आणि आता आम्ही आता जरा थोडं चहा पाणी करणार आहे. तर आपण जाऊ मस्त जरा चहा बी थोडं पिऊ. तर आता यांनी चहा घेतलाय, तर हे बघू शकता. आणि आपण चहा नाश्ता करून आता इथं निघणार आहे मस्तपैकी. तर आपण थोडं चहा पाणी करू. आता आपण चहा पितोय, म्हणजे गावचा चहा प्यायची एक वेगळी तलप असते. म्हणजे आता आपण मुंबईत जर कितीतरी चहा स्टँडर्ड पिलो ना, तरी गावचा चहा सुंदर असतो. तर बघताय बघा, म्हणजे मित्रांनो बघा पण एवढं बाहेर वाटतंय ना. आणि प्यायला एवढा गोड लागतो ना चहा, तुम्हाला आता काय सांगू मी. तर मला पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगाल तुम्हाला चहा प्यायला आवडतो का. तर आपण जाऊ पुढच्या रूटला. तर चला. प्रॉब्लेम असा झाला की आमच्या गाडीने संपला गॅस, आणि आम्ही सध्या लाईन मध्ये आहे. तर तुम्ही बघताय बघा, ही लाईन लागली या साईडला बी, आमच्या माग साईडला पण लाईन आहे. आणि लाईन लागली, उशीर झालं, बसलोय लागा 1 तास झालं. मित्रांनो, फिरायला जर कुठे गेला ना, सीएनजी गाडी घेऊ नका, कारण की एवढी लाईन लागली खतरनाक अशी, तुम्हाला तर दिसत असेल. आणि सगळे हे काय बघा, हे बघा सगळे बसले आतमध्ये. हे आमचे 2 ड्रायव्हर इथे फिरतात आहे, म्हणजे बघा आता. आणि उशीर झालं, बसलोय पण बरंच काही ना, मला सांगा आता कसं करायचं. पण जाऊ त्या, कसं आहे, संयम पाळला पाहिजे, त्याच्यावर आपल्याला काय गॅस भेटणार नाही. आम्ही 4-5 ठिकाणी बघितलं, तिथं आम्हाला काय गॅस मिळणार नाही. तर हा आमचा लास्टचा पंप आहे. आणि इथं बघा, आपल्याला स्वामीचं पण दर्शन त्या गाडीवरती. तर मला पण तुम्ही कमेंट नक्की सांगाल तुम्हाला कसं वाटतंय लाईन मध्ये उभं राहिल्यावरती. तर आपण जाऊ मस्त गॅस बीस भरू. आणि आता थोड्या वेळात आपण देवपाशी पोहोचणार आहे, काळूबाईपाशी. तर चला. तर मित्रांनो, तर फायनल आपण काळोबाच्या मध्ये इथं गाठत आहे आपण. आणि आम्हाला तर घाट लागलाय, मला मी 1 मिनिट दाखवतोय बघा. इकडं हा घाट आहे आमचं पूर्ण 4 साईडनं. आणि आम्ही सध्या आता आम्ही घाटात चाललोय. तर फायनली मित्रांनो, आता आपली म्हणजे प्रतीक्षा करण्याची टाइम संपलाय, म्हणजे आपली वाट बघण्याची टाइम संपलाय. तर आपण आता फायनली 10 मिनिटात आपण काळोबाच्या मंदिरापाशी पोहोचल. तर आता
मस्तपैकी आज व्हिडिओ बनवू, बरोबर आहे. तर आज आता इथं आला तर शेवट पण व्हिडिओ बघून जावा. तर आपण तुम्हाला आता मी दर्शन देतो काळोबाईचं मस्तपैकी एकदम खतरनाक असं. तर चला आपण जाऊ मस्तपैकी सुंदर असं चकाचक मध्ये. चला तर मित्रांनो, आता आपण फायनली मांढरदेवी काळोबाईशी इथे पोहोचलोय. तुम्ही बघताय बघा, आपल्याला जायचं त्या साईडला. आणि आता आम्ही जसं पार्किंग मध्ये आहे आणि आता आमची चालली इथं तयारी उरकायची. तर म्हणजे बघा आता मित्रांनो, आणि इथं सीन म्हणजे मित्रांनो एवढं ऊन लागतंय ना, पण उन्हाचं मित्रांनो इथं थंड वाटतंय, कारण की थंड ठिकाण असल्यामुळं. आणि तुम्ही मित्रांनो महाबळेश्वर आपल्याला जवळ आहे, पण आपण तिकडे काय जाणार नाही. आपण आज देवीचं दर्शन घेणार आहे मस्तपैकी, आणि तिथं जरा सगळं फिरणार आहे. तर चला आपण जाऊ, देवीचं दर्शन बिर्शन घेऊ. आणि एवढं ऊन लागतं पण मित्रांनो, एवढं ऊन असं इथं गारा असं थंड असा फील होतोय, कारण इथले वातावरण जे आहे ना ते थंड वातावरण आहे एवढं उन्हात सुद्धा. तर म्हणजे बघा, तर आता आपण जाऊ जरा मस्तपैकी, जरा आपण दर्शन घेऊ देवीचं त्या साईडला. तर चला आता जाऊ मस्त. तर म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघताय बघा, हा गोळा आहे. कसा गोळा आहे? गरमीच्या दिवसात थंड काहीतरी झालं पाहिजे, बरोबर आहे. तर बघा ही सगळी कशी गोळा होती बघा. जे आमचं खतरनाक प्रोपर लावले. हे आमची मम्मी, ह्यो आपल्या हातात गोळा आहे, खातोय मी, भारी वाटतंय. आता फायनली आपण देवीच्या म्हणजे मंदिराच्या खाली आलोय. आणि तुम्ही बघताय बघा, इथं देवीचं मंदिर आहे इथं. आणि आम्ही आता जस्ट थोडं म्हणजे 1-2 मिनिटाच्या अंतरावरती राहिलोय. तर आता आपण तिथं पोहोचणार आहे आणि तिथं आपण दर्शन घेणार आहे. तर तुम्हाला मी नक्की दाखवतो काय सीन आहे, ठीक आहे. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसं माहिती आहे का, देवदर्शनाला आलं ना तर असं एक वेगळा प्राऊड फील होतो की भावानं आपण आज मस्त आज देवदर्शन घेतलं, बरोबर आहे ना. आणि आपले काय चुकून असते ते देवापुढे मांडायचे आहे की नाही. त्याला मित्रांनो म्हणजे आता मी वाटतं आमच्यापासून 150 किलोमीटर आहे काळोबाचं मंदिर. आणि मित्रांनो हे आमचं कुलदेव होते महत्वाचं म्हणजे. तर आता आम्ही आलो दर्शनासाठी. तर आपण जाऊ, सुंदर असं दर्शन घेऊ. तुम्ही बघताय बघा, आणि या साईडला पण बघा पूर्ण पब्लिक आहे. आणि आता आपण जाऊ एक मस्त सुंदर असं दर्शन घेऊ. तर मला पण तुम्ही कमेंट नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटतोय. तर चला काळोबाच्या मंदिरापाशी आलतो आणि आपल्याला हे दोघं म्हणजे 5 जण मित्र भेटलेत. तर मित्रांनो, मी रोहित, तुमचा रोहित ब्लॉगर. तर मी आज काळोबाच्या मंदिरापाशी आलतो. तर मला थोडी आपल्या काळोबा मंदिराची थोडी खासियत सांगचाल का? घेऊ का? हा घे बोल. आपले हे काळूबाई मंदिर वाई तालुका आणि सातारा जिल्ह्यामध्ये वसलेलं मंदिर आहे. या मंदिराची ख्याती म्हणजे वैशासुराचा वध करून आई काळूबाईने इथे विश्रांतीसाठी ज्या वेळेस थांबली होती, त्यावेळेस तिची विश्रांती पूर्ण व्हावी यासाठी गोंजीरोबा आणि मांगीरोबा हिचे 2 शिपाई इथे मंदिराच्या बाजूला तिच्या संरक्षणासाठी आहेत. तसेच महाराष्ट्रातून बरेच ठिकाणावरून लाखोच्या संख्येने आई काळूबाईच्या दर्शनासाठी भाविक येतात. जानेवारीच्या पोष पौर्णिमे दिवशी आई काळूबाईची यात्रा असते. लाखोने पब्लिक येऊन आई काळूबाईचे दर्शन घेऊन या काळूबाईचा आशीर्वाद घेऊन जाते. मित्र आता हे आमचे कुलदेव होते काळूबाई. तर म्हणजे आता आम्ही पूर्ण फॅमिली सोबत आलतो इथे फिरायला. तर म्हणजे आता मी लय दिवसात आलतो, पहिला पण आलतो, पण पहिला म्हणजे लहान होते आता जरा मोठा झाले. तर आता म्हणलं जरा बघावं जरा नक्की काय सीन आहे. तर मित्र मंदिर एवढं असं भारी त्यांनी बनवलंय ना, तर की जेव्हा मी आलतो ना नवीन तर तेव्हा इथं असं एवढे म्हणजे एवढ्या फॅसिलिटी नव्हत्या, एवढ्या जरा कमी होत्या. तर इथं आलो तर एवढं भारी वाटतं म्हणजे माझ्या मनाला. कारण की जो काळ म्हणजे पहिला जो इथला विषय होता त्यात ना त्याच्यात लय फरक आहे. कारण की म्हणजे भरपूर असं इथं नवीन हॉटेल मध्ये दुसरं काहीतरी म्हणा, बरोबर आहे. हा म्हणजे सुधारणा झाली, बरोबर आहे. तर आता मी जाऊ मस्तपैकी. ओके. तर धन्यवाद पाहून भेटल्याबद्दल. तर काय शो भावानं लातूर पॅटर्न आहे. ओके. तर जाऊ का मित्रांनो? तर चला, जय महाराज मित्रांनो. युट्यूबला पाहून आपला चॅनल आहे रोहित ब्लॉगर 43. लगेच सकाळ सांग भले. पण मंदिरापाशी पोहोचलोय. तर तुम्ही तर बघताय बघा, आपल्या काळोबाचं देवचं मंदिर आहे. आणि आता आपण जाऊ मस्त सुंदर असं दर्शन घेऊ. तर आणि आपला ते जो म्हणजे 4-5 जण भेटलेले म्हणजे खतरनाक असा विषय त्यांचा मित्रांनो, ते प्रॉपर इथल्याच राहिला. तर आता आपण जाऊ सुंदर असं दर्शन घेऊ. तर चला काळोबा दर्शन घेऊ आपण. काय भारी वाटतंय, चला की काय चपल्या कुठं काढायचं बरं चला. तर मित्रांनो, भक्तांची पण भरपूर अशी इथं गर्दी आहे, कारण की आज मंगळवार असल्यामुळे देवीचा वार आहे आज. तर आणि देवीच्या वारी मित्रांनो भरपूर अशी गर्दी लागली, तिथं गर्दी आहे. तर आपण जाऊया बघा, आज आपल्याला इथून जायचं वरती त्या साईडला. तर तिथं आता आपल्याला तिथं दर्शन घ्यायचं आपण तिथं जाऊन देवीचं.
तर चला आता मित्रांनो आपण सुंदराचं दर्शन घेऊ. पहिल्यांदा पहिले इथे नतमस्तक हो. आणि की कसं म्हणताय कुठल्या देवाच्या तुम्ही म्हणजे देवाच्या म्हणा कुठल्या मंदिरात म्हणा सुरुवातीला मित्रांनो देवाची पायरीला फक्त आपण पहिल्यांदा स्पर्श केला पाहिजे. कारण कसं म्हणतं का जिथून देवा सुरुवात होईल ना तिथून मित्रांनो आपण तिथं आलं पाहिजे. बरोबर आहे. तर आता बघा ते तर फॅमिली झाली आपली पाठीमाग आहे. आम्ही पुढे आणि ही माझी मम्मी आहे. तुम्ही बघता मी मम्मीला सोबत घेऊन आलोय. तर मम्मी चला तर जायचं का आपण देवा दर्शन बघा म्हणजे. आणि मित्रांनो ती काय आळूबाई आणि ही माझी आई काळूबाई. तर आम्ही आज दोघं दर्शनाला आलोय. तर मला पण तुम्ही गव्हर्नमेंट कसं वाटते तर आपण जाऊ मस्त सुंदर असं. तर चला कसं माहितीये का म्हणजे योगा खूप महत्वाचा असतो कुठल्या गोष्टीचा. बरोबर आहे. कारण की आज मला सांगा आता आज मी व्हिडिओ काढतोय तर व्हिडिओ काढताना मित्रांनो आणि आज देवीचा वार आहे मंगळवार आणि त्या देवीच्या वार दिवशी आम्ही मित्रांनो चालू देवीला. तर म्हणजे बघा एवढं भावांना ते भारी वाटतं ना म्हणजे भले आपण दुसऱ्या देवाला पण जातो. बरोबर आहे. पण हे आपलं कुलदेवत आहे काळूबाई मंडर देवी काळूबाई. तर मित्रांनो आता आपण म्हणजे आता पोहोचतोय आम्ही जरा आता म्हणजे जस्ट आता पायऱ्या चढतोय. आणि पायऱ्याचे मित्रांनो वैशिष्ट्य बघा तुम्हाला मी दाखवतो एक मिनिट. तुम्ही बघत आहे बघा म्हणजे ह्या ज्या पायऱ्या आहेत मित्रांनो हा म्हणजे पायऱ्या आता पूर्ण दगडाच्या आहेत. आणि आता जर तुम्ही पायऱ्या बघता त्या पायऱ्या मित्रांनो पूर्ण अशा सिमेंटच्या असतात म्हणजे बरोबर आहे इटाच्या असतात. तर ह्या पायऱ्या पण अशा सुंदर त्यांनी बनवल्यात म्हणजे आपल्या गडावरती कसं असतंय तसं मित्रांनो इथला सीन आहे. आणि इथं मित्रांनो आपला भागवा पण आहे बघा. आपला भागवा पण इथं फडकतोय म्हणजे बघा. आणि कसं आहे माहिती का देवाला याला जायला मित्रांनो म्हणजे देवानं बोलवावं लागतं आपल्याला स्वतः. आणि देवाचा निरोप आल्याशिवाय मित्रांनो कुठली गोष्ट होत नसती. त्यामुळे लक्षात ठेवा ही गोष्ट. तर आपण जस्ट पोहोचतोय आता मंदिरावरती. आणि बहुतेक ही लाईन लागली बहुतेक तिथं भक्तांची की बघा तिथून वरपर्यंत लाईन आहे. तर बघू आपण की काय विषय होतो. जर आपल्या लाईन मध्ये दर्शन भेटलं तर ठीक. तर मग आपण नंतर म्हणजे मुखदर्शन घेऊन आपण तिथून रिटर्न फिरणार आहे माघारी. तर चला आता आपण दर्शन घेऊ. आता फायनली आपण मंदिराच्या वरती आलोय. तुम्ही बघत आहे बघा इथं आपल्या काळोबाचं देवीचं मंदिर आहे. आणि आपण आता जे सध्या वरती आलोय. आणि मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. इथनं जो नजारा आहे ना तो एवढा असा खतरनाक असा नजारा आहे ना तुम्ही बघत आहे बघा म्हणजे स्वर्गाहून सुंदर मित्रांनो देवीचा दरबार. तर हा हे बघा म्हणजे एवढ्या उन्हा सुद्धा मित्रांनो इथे एवढं उंच ठिकाण आहे. आणि या उंच ठिकाण मित्रांनो एवढं असं भारी वाटतं नाही आल्यावरती. आणि मस्त तुम्ही इथे थंड आहे सगळं थंड वातावरण एकदम कूल असं. आणि आता आपण देवीचं दर्शन पण घेणार आहे म्हणजे बघा. आणि एवढ्या परिसरात मित्रांनो भक्तांची सुंदर अशी लाईन लागली. आणि मित्रांनो एक वैशिष्ट्य म्हणजे इथं एकदम पद्धतशीर असं मित्रांनो दर्शन होतंय सगळ्यांना मिळतंय असं देवीचं. तर आपण पण दर्शन घेणार आहे. तर आपण जरा जाऊ देवीचं दर्शन पण घेऊ प्लस मित्रांनो जरा ओटी बिटी घेऊ म्हणजे सामाजिक देवीचं जे लागतं ना ते साहित्य म्हणा. तर आता आपण जाऊ पहिला आपण मित्रांनो देवीच्या दरबारात आलोय तर तिथं आपण आपल्या चप्पल काढणार आहेत. ठीक आहे. तर चला आपण चप्पल काढू आणि देवीचं दर्शन घेऊ. तर मला पण कमेंट नक्की सांगाल तर तुम्हाला हे कसं वाटतं देवीचा पूर्ण म्हणजे पूर्ण व्हिडिओ कमेंट मध्ये. तर हे बघा हा आपल्या काळोबाच्या नावानं चांगलं तसं मित्रांनो सुंदर असा बॅनर लावला त्यांनी हे बघा. तर मित्रांनो आता आपण जाऊ जरा दर्शन घेऊ देवीचं. तर मित्रांनो आता आपण जस्ट आता मंदिरात आतमध्ये आलोय. आणि इथं जायचं बघा तुम्ही बघा इथं जरा जेवणाचं काम चाललंय. आणि आता आपण जाऊ मस्तपैकी जरा देवीचं दर्शन पण घेणार आहे. कारण की कसं म्हणतं का ओढ तर आपल्याला भरपूर अशी लागली देवीच्या दर्शनाची. मला तर म्हणजे माझ्या बोलण्यावर तर समजत असेल. तर आता आपण जाऊ हे बघा इथं मित्रांनो रोहनजी बाबा हा चॅनल आहे माझं युट्यूबला चॅनल आहे रोहित ब्लॉगर 43. हा मी सातारा एवढी हा चालेल चला. तर मित्रांनो आता आपण आलोय देवीच्या इथं दर्शनासाठी आतमध्ये. तर म्हणजे इथला परिसर मित्रांनो एवढा भारी आहे ना कारण की इथं आता एवढं पब्लिक आहे पण एकदम शांत आहे म्हणजे असं गरम होत नाही काय नाही मित्रांनो. कारण की इथं सुंदर असं झाड लागलं इथं मित्र बघू शकता. आणि हे बघा इथं मित्रांनो इथं हा सीन जो आहे ना तर तुम्ही म्हणता हे काय तर मित्रांनो हे जे आहे ना ते आरतीसाठी आहे. मित्र बघू शकता हे बघा. आणि इथं मित्रांनो हा आपल्या देवीचा दरबार आहे हा पूर्ण असा मला तर दिसत असेल. कारण मित्रांनो हा जो दरबार आहे ना हा मित्रांनो म्हणजे लाखो माणसात आज इथं या देवीच्या दर्शनासाठी लाखो माणसं आज मित्रांनो इथं आली ती. आणि आपण पण मित्रांनो त्यांच्या एक भक्त म्हणून आपण इथं आलोय मला तर दिसत असेल हे बघा. तर आपण दर्शन घेऊ पहिलं देवीचं ठीक आहे. चला आता हे बघा मित्रांनो आपल्याला आत मित्रांनो जायला आतनं आपल्याला नाही बरं का दर्शन भेटायचं पण आपण मित्रांनो काय नाही दरबारात आणण्याचं चांगलं. तर मित्रांनो आता आपण इथं काळोबाच्या मंदिरापाशी आलोय.
हे तुम्ही बघताय बघा, आतमध्ये आपले काळोबाई देवी आपल्याला आता लांब दिसत नाही, पण आपण थोडं झूम करू आणि बघू जरा काय सीन आहे देवीचा. म्हणजे बघा देवी मित्रांनो एवढं असं सुंदर असं दिसतंय ना आपल्या मंदिरातून, तुम्ही तर बघू शकताय बघा. आणि आता आपण थोडं दर्शन घेऊ, कारण की पहिलं आपण त्यासाठी आलो ते पहिलं कार्य करू. काळोबाच्या नावानं चांगलं मला मम्मी थँक्यू. काळोबाच्या नावानं चांगलं. तर मित्रांनो आता आपण सुंदर असं आपल्याला यांनी दर्शन पण दिलं बरं का, तुम्ही बघता. आणि दर्शन पण मित्रांनो असं भारी झालंय ना, कारण की कसं माहिती का, म्हणजे आज इथनं एवढी लाखो पब्लिक आले लांबनं दर्शनासाठी देवीचे, आणि आपल्याला पण सुंदर असं दर्शन झाले, तुम्ही तर बघू शकता. अरे कसं माहिती का, एवढ्या लांब येऊन दर्शन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे मला सांगा आता आज एवढं पब्लिक आहे, पब्लिक मध्ये मित्रांनो जर आपल्याला दर्शन भेटत असेल ना, तर आपलं खूप मोठी गोष्ट आहे. कारण की एवढ्या पब्लिक मध्ये मित्रांनो आज आपण आलोय आहे की नाही. आणि पब्लिक पण मित्रांनो म्हणजे भरपूर असं पब्लिक आज देवचं वार असल्यामुळे. तर तुम्ही बघू शकता बघा, जरा आता आपल्या इथं थोडं चाललंय जरा खायचं जरा पोरांचं, तुम्ही बघू शकता. आणि तिथं ते तुम्हाला तर मी दाखवलं असेल, तिथं तर चाललंय मित्रांनो तो सीन चाललाय की तिथं देवीची आरती आपल्याला भेटते तिथं दर्शनासाठी. तर ते आरतीचं बघा, आरतीचं पुढे गेली. तर मित्रांनो आपण थोडा प्रसाद घेतला, तर तुम्ही असा शांत का बसताय. देवाचा आपण थोडा प्रसाद घेतला, पण थोडा प्रसाद भेटला, म्हणजे खूप असा गोड लागला मला. कारण की कसं माहिती आहे, देवीच्या ठिकाणी येणारी प्रत्येक गोष्ट गोड असते, म्हणजे ती माणसं म्हणा किंवा कोण पब्लिक म्हणा, बरोबर आहे. तर म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं मित्रांनो, तर तुम्ही कधी आला ना तर देवीच्या मंदिरापाशी मित्रांनो अवश्य या. कारण की कसं माहिती का, बरं तुम्ही आज कुठे फिरा पण देवीचे मंदिर ही मित्रांनो मनाला शांती देणारं मंदिर असतं, कधी लक्षात ठेवा. तर आपण दर्शन आपलं सुंदर असं झालंय, तुम्ही तर बघत असाल. आणि पूर्ण पब्लिक पण मित्रांनो इकडे भरपूर असे, हे बघा हे आपले चिंगू बघा तुम्ही. तर मित्रांनो आता आपण जाऊ मस्त तिकडचं पण दर्शन घेऊ, चला. आता आपण आलोय तर तेल घालायला, ते बघा आपल्या इथं चिंगीचं तेल घालायला चाललंय. हे आपला भाव आणि वहिनी आहेत, आणि ही आपली मम्मी. तर आपण देवच्या चरणी जरा तेल घालू, तर चला चला वरती दाजी. तर म्हणजे बघा एवढं बाकीचं काम आहे मित्रांनो, देवजीत आपल्याला तेल घालायला भेटतंय आज. म्हणजे एवढं लांबून मित्रांनो आपल्याला डायरेक्ट तेल घालायला इथे भेटतं देव दर्शनासाठी, तर बघू शकता. मित्रांनो रोहित मागे जाऊ जरा, हा जरा पाठी जरा. नाव काय? रोहित. इकडे यांना दाखवा तेल टाकताना. रोहित यांच्या नावाने ते जाऊ दे डापिडा ठेवू दे. माझ्या नावानं चांग भलं. ओके थँक्यू बाबा. हा राहू राहू द्या. तर पांडुरंग म्हणून पांडुरंग यांच्या नावाने ते जाऊ दे डापिडा ठेवू दे. नाव काय? तर मित्रांनो आता आपण सुंदर असं इथं तेल घातले देवाच्या चरणी, काळोबाच्या चरणी. तर बघा ते बघा, म्हणजे एवढं आता भारी वाटतं ना तिथं आल्यावरती. मला तर दिसत असेल, एक मिनिट. चला पुढे चला. हा चला पुढे, चल पुढे पुढे. तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलोय दर्शनासाठी. तर तुम्ही बघत आहे बघा, तर आता आपण दर्शन घेऊ सुंदर असं. तर मित्रांनो सुंदर असं दर्शन इथे होत आहे, तर बघत आहे बघा. आणि कसं माहिती का, एवढं सोपं नाही मित्रांनो एवढ्या गर्दीत सुद्धा दर्शन मिळणं. तर म्हणजे विचार करून केला मित्रांनो आपल्याला दर्शन भेटेल. तर म्हणजे बघा आता एवढी मित्रांनो आल्यावरती भारी वाटतं नाही सुंदर असं, आणि एकदम आपल्याला भारी असं देवाच्या आशीर्वादाने दर्शन भेटते.
तर मित्रांनो आपण आता जस्ट दर्शन घेतलं. म्हणजे दर्शन घेतल्यावर मित्रांनो असं लय भारी वाटतं रे मनाला. कारण कसं माहिती का, मला सांगा, आज आपण देवाचं दर्शन घेतलं ते बी आपल्याला ऑन द स्पॉट म्हणजे डायरेक्ट दर्शन भेटले. तर ते तुमच्यामुळे मित्रांनो, हे तुमचं प्रेम आहे मला, त्याच्यामुळे मित्रांनो मला डायरेक्ट दर्शन भेटले. मित्रांनो कायम स्वरूपी असं प्रेम राहू द्या. तर आपण जाऊ थोडं दुसऱ्या पण ठिकाणी, म्हणजे पूर्ण देवीचा परिसर फिरू आपण. चला आता पण आता देवाच्या दरबारात आलतो आणि आपल्याला काय भक्त भेटले देवीचे. तर मला काका सांगा, देवीचा माझा दरबार कसा वाटला? मस्त वाटतं. मस्त वाटला. तुम्हाला दर्शन कसं झालं देवीचं? व्यवस्थित झालं. एकदम व्यवस्थित व्यवस्थित झालं. म्हणजे कुठे अडचण नाही, काय नाही, काय बरोबर नाही आहे. काय ओके. तर बाबा तुम्हाला कसं वाटतं? मला मस्त वाटलं. काहीच अडचण एक नंबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे? एक नंबर. तर म्हणजे बघा मित्रांनो, म्हणजे देवाच्या दरबारात आलं ना, ते कोणाला नाराज करत नाही, बरोबर आहे. म्हणजे एकदम पद्धतशीर असं मित्रांनो दर्शन भेटलं सगळ्यांना. कारण की एवढ्या ठिकाणी म्हणजे आता आज देवच्या वार आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि देवच्या वारात मित्रांनो आपल्याला आज ऑन द स्पॉट मध्ये डायरेक्ट दर्शन भेटले, बरोबर आहे. हो. म्हणजे बघा, आणि देवीलाच काळजी, बरोबर आपली काळजी. कारण की आपल्याला वार बघून तर आपण इथं आलोय आणि मला एक काका भेटलेत आणि काकाची आमची आता भेट झाली. तर ही भेट कायमस्वरूपी अशी राहणार आहे, बरोबर आहे हो, का? बरोबर. तर म्हणजे बघा, आणि एवढं सुंदर असं देवीच्या म्हणजे देवीच्या ठिकाणी मलाही भेटले, ते भारी वाटलं माझ्या मनाला. तर काका थँक्यू बरं का, तुम्ही व्हिडिओ आला. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो चला, धन्यवाद. धन्यवाद. तर काळोबाच्या नावानं सांग बरे. चला. आता आपण काळोबाचं दर्शन घेतल्यास म्हणजे एकदम भारी असं. आणि आता आम्ही चाललोय दावजी पाटीलच्या दर्शनाला. आणि आता इथं आलो होतो जरा, इथं बोलू थोडं नाश्ता करावा. तर आता इथं आपलं एक हे बघा, हे हॉटेल आहे. आणि मित्रांनो हॉटेलचं नाव सुद्धा बघा, एवढं भारी आहे ना, आईसाहेब हॉटेल आहे. म्हणजे बघा नाव एवढं मित्रांनो भारी आहे की तुम्हाला मी काय सांगू. तर आपण थोडा इथं नाश्ता करणार आहे. नाश्ता विस्ता करून मित्रांनो आपण इथं निघणार आहे. तर तुम्हाला मी एकदा जरा इथं परिसर दाखवतो, कारण की इथं परिसर मित्रांनो मला एवढं भारी वाटला ना. तर तुम्ही बघताय बघा. आणि मित्रांनो हे बघा, म्हणजे एवढं खतरनाक असं दिसतंय ना. आणि इथं मित्रांनो आपल्या मांडदेव काळोबाचं हे मंदिर इथं बघा, तिथं मंदिर आहे मित्रांनो. आणि इथं आता आम्ही आता जस्ट आता थोडं आलोय होतं साईडला. आता थोडा नाश्ता करू म्हणलं. नाश्ता केल्याशिवाय मित्रांनो एनर्जी येणार नाही, कारण सकाळी काय खाल्लं नाही मी दर्शनासाठी. तर सकाळी आम्ही 8ला निघालो. तर आता पोहोचलो, दर्शन घेतलंय. तर आता आपण थोडं नाश्ता विस्ता करणार आणि इथून निघणार आहे दावजी पाटलाच्या दर्शनासाठी. तर चला आता मित्रांनो, मला पण तुम्ही कमेंट नक्की मात्र हळूहळू कसं वाटतंय. तर चला आता जाऊ मग दुसऱ्या ठिकाणी. आपण आता जस्ट इथं पोहोचलोय दावजी पाटलाच्या मंदिरापाशी. तर आपण इथं दर्शन घेणार आहे. मला पण मी दाखवतो ना की काय विषय आहे, ठीक आहे. तर येत आहे बघा, आपण आता जस्ट इथं पार्किंग तिथे. आता आपण आता एंट्री करणार आहे. तर आपण सुंदर असं दर्शन घेऊ. मला पण मी दाखवतो की काय विषय आहे. तर म्हणजे बघा आता, आणखी मांडदेव काळोबापासून हे मला वाटतं की ते 15 किलोमीटर काहीतरी लांब आहे दावजी पाटलाचं मंदिर. तर आपण आता इथे जस्ट पोहोचलोय. तर आपण जाऊ मंदिराच्या आतमध्ये जरा दर्शन घेऊ. तर चला आता. हे बघा, तुम्ही बघत आहे बघा, हा जो परिसर आहे ना पूर्ण, हा दावजी पाटलाच्या मित्रांनो मंदिराच्या समोरचा पूर्ण परिसर आहे. म्हणजे मित्रांनो सुंदर असा आपण परिसर आहे सगळा, तुम्ही बघता. आणि मंदिर पण मित्रांनो एवढं शांत आहे ना, शांत आणि सुंदर पण आहे. हे बघा, हे आमची सिंह बघा जास्त आहे बघा. तर मित्रांनो तुम्ही बघताय बघा, हे मंदिर आहे दावजी पाटलाचं. मित्रांनो आता आपण दावजी पाटलाचं दर्शन घेऊ सुंदर असं. तर तुम्ही आता बघताय बघा, मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो भक्तांची पण सुंदर अशी लाईन लागली. तर बघू शकता, हे बघा. तर मित्रांनो तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि मित्रांनो तर तुम्हाला जर आता नवीन अशी काहीतरी नवीन माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आला तर बेल आयकॉन नक्की दाबा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर असं प्रेम कायम स्वरूपी राहू द्या. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आता.